2017 साली आंदोलन सुरू केलं आणि त्याचा रिझल्ट विचारला असता तर तेही सांगू शकत नाही. शेवटी स्वातंत्र्य मिळालं. तसं आहे, लोकशाहीची गळचेपी होतीये, लोकशाहीच्या गळ्याला फास बसलाय आणि तो फास काढावा लागेल, नाही तर ही लोकशाही मृत अवस्थेत येईल. भारताचे एवढ्या मुश्किलीने मिळवलेली लोकशाही ही मृत अवस्थेत येईल. आवड सर, तुम्ही एवढे भ्रष्टाचार बाहेर काढत आहात, मतदार याद्या तुम्ही प्रेझेंटेशन देऊन सगळं त्यांना दाखवत आहात, एकेका घरावरती अनेक मतदार आहेत असं तुम्ही सगळं दाखवतात. मात्र निवडणूक आयोग मात्र अधिकारी ते एकदम शांतपणे बसलेले आहेत, त्यांना त्या गोष्टीबद्दल काहीच वाटत नाहीये, एक ठोस भूमिका कोणीच काही मांडत नाहीये. कळलं नाही काय? तुम्ही सगळा भ्रष्टाचार बाहेर काढत आहात, मतदार याद्या तुम्ही बाहेर काढत आहात, जो घोळ झालेला आहे तो तुम्ही दाखवतात, पण यावरती निवडणूक आयोग मात्र शांत आहे, त्यांना आम्ही काहीच केलं नाही किंवा काहीच चुकीचं झालं नाही असं त्यांची भूमिका आहे. चोर पकडून दिल्यानंतर ही चोराला जर ही कल्पना आहे की कायद्याने मला काही त्रास होऊ शकत नाही, मला कोणीच काही करू शकत नाही, सत्ताही माझ्या बाजूला आहे, तो चोर बिंदास आहे. त्यांना काही कोणाचा आश्रय आहे का, आशीर्वाद आहे का सत्ताधाऱ्यांपैकी कोण? त्याच्याशिवाय कधी असे वागतायत? ते स्वतःचं स्वातंत्र्य ठरवून बसलेत ना. संविधानाने त्यांना दिलेलं स्वातंत्र्य हे त्यांनी गहाण टाकलंय. बरं, एक शेवटचा प्रश्न, निवडणूक आयोगाला कोर्टात खेचण्या इतपत महाविकास आघाडी तयार होईल का भविष्यामध्ये? कारण कायदा आता असा केला आहे की तुम्ही निवडणूक आयोगाला कोर्टात खेचूच शकत नाही. असं असेल तर मग मनमानी कारभार सुरू होत राहणार, यापुढेही कितीही मोर्चे काढले तरी तसंच सुरू राहणार. आज ना उद्या उद्रेक अराजक हे सगळं होणार. या देशामध्ये लोक फार काळ काही हे अन्याय सहन करणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.